गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर नाताळच्या वेळी एक पोस्ट व्हायरल होते, ज्यामध्ये वासुदेवाची आणि सांताक्लॉजची तुलना केली जाते. आता ज्या सांताक्लॉजची आपण आपल्या वासुदेवाशी तुलना करतोय, तो सांताक्लॉज नक्की कोण होता? तर 4थ्या शतकामध्ये ग्रीसच्या एका शहरामध्ये सेंट निकोलस नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता. तो काय करायचा, तर गरिबांना मदत करायचा किंवा लहान मुलांना भेटवस्तू वगैरे द्यायचा. 1823 साली सेंट निकोलस गिफ्ट नावाची एक कविता कॅनडामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्या कवितेच्या आधारावर थॉमस नास्ट नावाच्या एका व्यंगचित्रकाराने काय केलं, तर सेंट निकोलसचं एक काल्पनिक चित्र काढलं आणि त्या काल्पनिक चित्रामध्ये त्या सेंट निकोलसला लाल टोपी आणि लाल कपडे घातलेला दाखवलं. तिथून त्या कल्पना चित्रातला जो सांताक्लॉज होता तो नंतर जगप्रसिद्ध झाला आणि पुढे 1930 साली कोको कोला नावाच्या कंपनीने एक जाहिरात बनवली आणि त्या जाहिरातीमध्ये दाखवलं की नाताळच्या वेळी म्हणजे क्रिसमसच्या वेळी सांताक्लॉज रात्रीच्या वेळी येतो आणि लहान मुलांना भेट वस्तू देऊन जातो. त्या जाहिरातीमुळे तर तो सांताक्लॉज मग जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. म्हणजे कल्पना चित्रातला हा सांताक्लॉज आहे. त्या सांताक्लॉजचा आपल्या संस्कृतीशी तर सोडाच, ज्या ख्रिश्चन लोकांना